नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज सोमवार 6 जुलै. आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. काही ठिकाणी आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. तर आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. याचे कारण म्हणजे या ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि याची तीव्रता वाढत आहे. तर मित्रांनो, यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडे देखील एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. ते वेस्ट बंगालकडे सरकलेले आहे. यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. तर आज दिवसभराचे वातावरण काय आहे, कोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय, सविस्तर आपण बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया. तर आपण बघणार आहोत आज सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे जे वातावरण आहे हे वातावरण सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे आहे. तर सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया. तर किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे, तर या ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. हा जो सर्व काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, सावंतवाडी असेल, अरोस, बांदा, मालवण, तसेच इकडे कणकवली, देवगड, राजापूर, मूर या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. इकडे जर बघितलं रत्नागिरीच्या परिसरामध्ये, तर लांजा, रत्नागिरी, देवरुख, शितूर, तसेच इकडे माखजन, जयगड, कोयना पाटणचा परिसर, कोयना पाटणकडे जोर वाढलेला आहे. अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. चिपळूण, दाभोलकडे देखील जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. दाभोल, चिपळूण, खेड, दापोली जोर वाढलेला आहे. महाबळेश्वर, वाई, साताऱ्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. हरिहरेश्वर, महाड आणि मानगाव या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, रायगड आणि मुंबईचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी लो प्रेशर तयार झालेला आहे. या ठिकाणी मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आज दिवसभरामध्ये अलिबाग झाली, तसंच इकडे नागोठाणे, पेन, लोणावळा, कर्जत, पनवेल, उरण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. पुण्याच्या काही भागांमध्ये जोर वाढलेला आहे. तसं इकडे किनारपट्टीला या ठिकाणी जर बघितलं ठाणे, पालघरकडे, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, उंबरपाडा, वसई विरार, सफाले, वाडा आणि पालघर जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. हे वातावरण आहे आज सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये जोर वाढलेला आहे. आणि मित्रांनो, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आज पुन्हा एकदा जोर वाढत आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये. तर नाशिकमध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. सटाणा, देवळा, चांदवड हा जो काही सटाणाचा परिसर आहे, सटाणा, चांदवड या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. मालेगावकडे जोर वाढलेला आहे. आज मालेगावच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतोय. मागील 24 तासामध्ये जोर थोडा कमी होता, मात्र आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे मालेगावकडे. मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. निफाड, सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये, सिन्नरचा जो काही परिसर आहे, देवळाली, नागपूर, ओझर, निफाड, तसे इकडे कानाळ, पंचाळी, कांकोरी हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि अतिमुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी कोपरगावकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता अहिल्यानगरमध्ये आहे. आणि जबरदस्त जोर जो वाढलेला आहे तो म्हणजे श्रीरामपूर झालं, जोरवे झालं, अकोला हा जो काही अहिल्यानगरचा परिसर आहे, या ठिकाणी आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसं इकडे राहुरी, भगूर, पाथर्डीकडे देखील, भगूर पाथर्डीकडे मध्यम स्वरूपाचा राहील. राहुरीकडे जोरदार पाऊस, राहुरी झालं, टाकळी, डोंकेश्वर या परिसरामध्ये जोर जास्त वाढलेला आहे. तसं इकडे हा जो काही परिसर आहे, पाथर्डी, जतनांदूर, काळा, गोंडेगाव, अहिल्यानगर, शिरूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि मित्रांनो, आज मात्र पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. जुन्नूर झालं, जुन्नूरच्या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. कालमोडी, जुन्नूर, चाकण, इकडे लोणावळा अति मुसळधार पाऊस लोणावळ्याच्या आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. तसं इकडे हा जो काही सर्व परिसर आहे पुणे जिल्ह्याचा,
तर पुणे झालं, आनंदनगर, दायरी, फुसंगी, वाघोली, पेठ, तसं इकडे आळंदी, चाकण, इंदुरी, तसं इकडे कुसगाव हा जो सर्व परिसर आहे, पौड, लवले या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोर वाढलेला आहे या परिसरामध्ये. सासवड, वाल्हे, लोणंद, फलटण, बारामतीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. भोर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याकडे वाई आणि महाबळेश्वरकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतो. जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तसे या ठिकाणी हा जो काही परिसर आहे, खारोशीचा परिसर आहे, दौंडचा परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस. तसे या ठिकाणी चोरवणे, वेल्हे या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व भागाकडे मात्र मध्यम सरींची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे, कोरेगाव, रहमतपूर, तसं पुसेगाव या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. तर कुरोलीकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतं. तर इकडे मोल झालं, डिस्कल झालं, हा जो काही परिसर आहे, मोल, तसं दलवाडी, फलटण, काजल, लोणंद, लाटे हा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. आता सोलापूरकडे बघूया. सोलापूरमध्ये हा जो काही परिसर आहे, करमाळा आणि इंदापूरचा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र जोर थोडा पंढरपूरकडे आज कमी आहे. ढगाळ होताना राहील. हलक्या मध्यम सरी. सांगोली झालं, पंढरपूर, मसवड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. नातेपुते आणि अकलूजकडे देखील आपल्याला हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. तसं हा जो काही परिसर आहे, माहोळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आज सांगलीकडे देखील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे. सांगली, तासगाव, कुरोळी, खोंदावड, कुडाची आणि हलक्या मध्यम सरी. विटामायनीकडे देखील हलक्या मध्यम सरी. मात्र कोल्हापूरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर, शितूर आसपासचा जो काही परिसर आहे, राधानगरी, गगनबावडाचा परिसर आहे, गारगोटी, निपाणी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी आहे. मराठवाड्यामध्ये जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरकडे जोरदार पावसाची शक्यता. धरण क्षेत्राकडे देखील जोर जास्त आहे. पैठण, गंगापूर जोरदार पाऊस. वैजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे. फुलंब्री, देवळी, तसं इकडे हा जो काही परिसर आहे, कन्नड, सरोळा, चाळीसगावकडे जोर कमी आहे. बाकी भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. जाफराबादकडे मध्यम स्वरूपाचा. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे, तसं इकडे शिवणी, परतूर, अंबड हा जो काही परिसर आहे, सर्व मूर्ती, तसंच इकडे गेवराई, बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील. तर बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, सोनपेठ, परभणीचा काही परिसर आहे, या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं इकडे केज, कळंब हा जो काही धाराशिवचा काही परिसर आहे, तसं इकडे धारूर, केज या परिसरामध्ये मध्यम सरी. केज, कळंब, मासा, धाराशिव, तुळजापूर, लोहारा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. धाराशिवपेक्षा जोर थोडा कमी आहे लातूरकडे. तर लातूरचा परिसर आहे जो औसा, निलंगा, शोणांतपाल, उदगीर हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे. अहमदपूर, वाला या परिसरामध्ये देखील जोर थोडा कमी आहे. मात्र मित्रांनो, पावसाचा जोर जो आपल्याला बघायला मिळणार आहे, परभणीकडे बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, मनवत, तसे इकडे सोनपेठ, गंगाखेड बऱ्याच परिसरामध्ये मध्यम सरी. नांदेड जिल्ह्याकडे जोर कमी आहे काही भागांमध्ये. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, कंधार, तसे या ठिकाणी नायगाव हा जो काही परिसर आहे, पेठ, उमरी, तसं भोकर हलक्या मध्यम सरी. हिमायतनगरकडे जोर कमी आहे. मात्र उमरखेडकडे जोर वाढलेला आहे. उमरखेड, हदगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पालसा, तसे इकडे पाबली हा जो काही सर्व लगतचा परिसर आहे, चक्री या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी. उत्तर भागाकडे जोर कमी आहे. दक्षिणेला जोरदार पाऊस. औंढा नागनाथकडे जोर जास्त आहे. तर मित्रांनो, आता विदर्भात बघूया. गोंदिया जिल्ह्याकडे जर बघितलं तर गोंदियाचा जो काही उत्तर परिसर आहे, उत्तर परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला गोंदियाच्या उत्तर परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही परिसर आहे उत्तर परिसर, तर गोंदिया, चिखली, तसे इकडे दाता, वारसवणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि भंडारा आणि नागपूरकडे जर बघितलं तर जोर कमी आहे. भाग बदलत पाऊस आपल्याला नागपूर, भंडाराकडे बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, इकडे गडचिरोलीचा परिसर बघितला तर गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील. उत्तर भागाकडे जोर कमी आहे. मात्र चामोर्शी, मुलचेरा, जामगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. चंद्रपूरकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील. आज पावसाचा जोर कमी आहे चंद्रपूरमध्ये. यवतमाळकडे जर बघितलं, पांढरकवडा, घाटंजी, सेलू, तसंच लगतचा परिसर आहे, यवतमाळ, कात्री सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता. पूर्व भागाकडे जोर कमी आहे.
वर्धा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर कमी आहे। वर्धा जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे वर्धामध्ये। मात्र पुढील 24 तासामध्ये वर्धाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे। आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो वर्धामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये। अमरावतीकडे देखील ढगाळ वातावरण आहे, हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। पुढील 24 तासामध्ये अमरावतीकडे देखील पावसाचा जोर जास्त वाढत आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला पुढील 24 तासाकडे बघायला मिळू शकतोय। अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलाच्या उत्तर भागाकडे जोर कमी आहे, दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। वाशिमकडे आज मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, वाशिम, रेठाड, रिसोद, मंगळूरपीर, कारंजा, खेडा या परिसरामध्ये। लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली, असोली या परिसरामध्ये जोरदार पाऊस। बुलढाणाच्या दक्षिणेला जोर वाढलेला आहे, उत्तर भागात हलक्या सरींची शक्यता आहे। आणि खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे। जळगाव, जामनेर, भुसावळ, चोपडा, अमळनेर, परोळा, एरंडोल हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। जळगावपेक्षा जोर जास्त आहे धुळेकडे, धुळे, साखरी, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा। जळगाव धुळेपेक्षाही जोर जास्त आहे नंदुरबारकडे, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नवापूर, विसरवाडी सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटू व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।